आणला पांडू, तुळशीची माळ. शेवटी आलास तू विठुरा. विठुरा आलास तू. येणार आहे विठुरा. मला डोळे भरून बघू दे ना तुला विठुरा. माझा विठुरा आला. आजी चल ना ग, माझा विठुरा आला. अगं पुरे काय बोलती? तिथं कोणी बी नाही. हे काय आलाय माझा विठुरा. तो बघ आलाय माझा विठुरा. तो आलाय. पांडू तू बघत नको ना रे, उभा राहूस. जा लोणी आण. विठुराला भूक लागली असेल. विठुरा, माझा विठुरा. सखू बाळा, सखू बाळा, माझा विठुरा आला. पांडू विठुरासाठी लोणी आणणार आहे. विठुराला भूक लागली असेल. होणार आहे विठुरा, तुला भूक लागली आहे ना? तुला पाहिजे तितकं लोणी देईन ना मी तुला. तू आता मला सोडून नाही ना जाणार. मी नाही जाऊ देणार तुला. विठुरा आला. आजी त्याच्यासाठी तुळशीची माळ. माझ्या विठुरासाठी तुळशीची माळ आण ना ग. त्याला लोणी भरवायचंय. भूक लागली बिचाऱ्याला. भूक लागली ना रे विठुरा. बुवा काय झालंय होईला? काय चाललंय हिचं? भ्रम झालाय होईला, भ्रम. जय झिंगरोबा. दिगंबरराव, तुमच्या आयुष्यातल्या नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे आता. आमचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी. गजाननराव, संगत सुटत नाही वय अजून. आमच्या दिव्य चक्षुंनी बघितलंय. काल बी सोंगट्यात 20 पैकी हरलाय तुम्ही. जरा सांभाळून राहा. ये वत्सले, मनात वाटात आणि पोटात एकच असावं. कधी कळायचं तुला? ओ विनायकराव, वाबरटपणा कमी करा की जरा आता. हा, मोठं होताय तुम्ही. काय ग मनोरमे,
तुझी पोरगी यमुना कुठं दिसत नाही ती सासरला गेली की काय नांदायला एकदाची. ए ताई आली ताई. बाबाजी शंभूला आशीर्वाद द्या. आजी सारखाच धोरणी हो. हा काकू धर ग जरा शंभूला. काय काय म्हणे सासूला कंटाळून सारखी सारखी इकडे येते ती. नांदव की तिकडे बी जरा. तुमची आठवण येते बाबाजी. चतुर आहे पोरगी चतुर आहे. तू धागा येतो तसा नवरा तुझ्या मागू मग येतो. आज नाही आलं इथं. सासूबाई त्यांनी थांबवून ठेवलंय. जय नागोजी बाबा. बाईसाहेबांनी एकट्याने इथं थांबावं. बाबाजींना काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. तुला लोणी बरं आहे ना. आकर अजून पाहिजे. खा खा. तुला किती वाट बघितली तुझी. पण आता जाऊ दे तू आलायस ना. आता मी तुला जितकं पाहिजे तितकं लोणी भरवे ना. विठुरा मी तुला आता कुठेच जाऊ देणार नाही. शास्त्री बुवा उपवासाचा हट्ट काही तिने सोडला नाही. व्हायचं तेच झालं. पण मला सांगा छान पेस किंवा दूध दिलं काही खाल्लं तर भानावर येईल ना ती. नाही नको. सखूच्या मनाविरुद्ध किंवा तिला त्रास होईल असं काहीही चुकून सुद्धा करू नका. शांताबाई सखू ग्लानीत आहे पण ती बेशुद्ध नाहीये. ती शुद्धीत आहे. बाबाजी काय आज्ञा आहे. काम महत्वाचं आहे मनोरमे आणि तूच ते करू शकतेस. आयुष्य सार्थकी लागलं बाबाजी. दिलेली जबाबदारी ही मनोरमा काटेकोरपणे पार पाडेल. आज्ञा करावी. तुझ्या भक्तीची कसोटी लागणार आहे. हो म्हणण्याआधी 100 वेळा विचार कर. एकदा पाऊल पुढे टाकलंस की मग माग घेता येणार नाही. नाही नाही बाबाजी तुमच्याच आशीर्वादानं हे माझं घर माझी पेढी हा एवढा मोठा डोलारा उभा केलाय मी. मला तुमची सेवा करण्याचं भाग्य लाभतंय. हाच मोठा आनंद आहे माझ्यासाठी. मी तयार आहे बाबाजी. कामगिरी सांगावी. मग ऐक. शेजारच्या मायनी गावाच्या सखूला तू तुझी सून करायची. तुझी सून करायची. तुझी सून करायची. माझीच भाची आहे मावंसांची सखू. विठुरायामुळे अगदी नादावलेली आहे. तुझ्या दिगंबरची बायको करून तिला या घरात घेऊन यायचं.
आणि हे लवकरात लवकर करायचं. ही मुलगी ज्या घरात सून म्हणून जाईल त्या घराचा सत्यानाश करेल. नाही, ते शक्य नाही. विठुराया, आता मी कुठे जाऊ देणार नाही हं तुला. मोठी एकादशी आहे ना, मोठ्या एकादशी सारखी साजरा करूया. सगळं भरून काढूया. हा पण हे तर हे पहा, मी मात्रा दिली आहे, पण सखू सध्या भ्रमात आहे आणि या भ्रमाच्या आधारावरच तिच्या अंगात शक्ती आहे आणि ती तगू नाही, ती त्याच जोरावर. तेव्हा मात्रा लागूपर्यंत तिला भ्रमातच राहायला हवं आणि सखू जेव्हा भानावर येईल तेव्हा बघूया काय करायचं ते. उद्या सूर्योदयापर्यंतची वेळ अगदी महत्वाची, जपायला हवं. तोवर औषधाचा परिणाम होईल सखूवर. एकादशीला छान पंचामृती स्नान घालीन मी विठुरायाला. बाबाजी, बाबाजी, असे रागून जाऊ नका. माझं काही चुकलं का? आम्ही आज्ञा केली, पण तू लगोलग हवा तसा होकार दिला नाहीस, नकार बी दिला नाहीस. तुझं मौन समज काही सांगून गेलंय मनोरमे. अपमान केलाय तू माझा. निघालो आम्ही. नाही नाही बाबाजी, क्षमा असावी. अहो, तुमच्याच आशीर्वादानं हा एवढा मोठा डोलारा मी उभा करू शकते. तुम्ही असे पाठ फिरवून जाऊ नका. मी तुमचा शब्द मोडणं शक्य नाही, पण काय 100 तोळे सोनं आणि 50 एकर जमीन वरदक्षिणा देऊ करणाऱ्या सुभेदारांच्या मुलीसाठी शब्द दिलाय मी. ते सोडून या भिकाडीला कसं हो म्हणू? पण काय बाबाजी, ती सखू विठ्ठलाची भक्त आहे, पण विठ्ठल हा शब्द जरी माझ्या कानी पडला तरी तळपायाच्या मस्तकात जाते माझ्या. हे काही ठाव नाही वय आम्हाला. मग तरी सुद्धा बाबाजी, तरी सुद्धा वाय, तरी सुद्धा त्याला कारण आहे. जे या नागोजीला दिसतं ते तुम्हा पामरांना दिसत नाही. भूतन भविष्याचा दांडोळा करून यो नागोजी सांगत असतो, त्यावर फक्त अंमल करायचा, उलट विचारायचं नाही आम्हाला. नाहीतर तुमचं ना आमचं संबंध संपला. नाही बाबाजी, असं म्हणू नका. मी तर तुमच्या पायाची दासी आहे. मग हीच आमची गुरुदक्षिणा समज आणि मनावर घे. उठा तिथून, तिकडे नका बसू. माझ्या विठुरायाची पवित्र जागा आहे ती. आता बघतो, नाही तुला बर्बाद केला तर नागोजी नाव सांगणार नाही. ते सखूला सून करून घे आणि आमच्या पायावर घाल. त्याच्या विठुरायाच्या भक्तीचा माज उतरवायचंय मला. शरण यायला पाहिजे ती मला, शरण. अशी माझ्या पायाशी लोळण घेऊन जीवाची भीक मागायला पाहिजे तिनं माझ्या बरोबर. आमच्या आज्ञेचं तंतोतंत पालन व्हायला पाहिजे मनोरमे. हवा आजी, तुम्ही रडू नका. बुवांनी औषध दिलंय ना, मग असा धीर सोडू नका. ते खरं आहे गा बाई, पण सखू भ्रमात आहे. तिला तिचा विठुराया इथे दिसतोय, पण जेव्हा ती भानावर येईल
तिचा विठुराया तिला दिसला नाही तर तो विठुराया कुठून आणायचा आपण? विठुराया रावळात नाही बघून आणखीन मोठा धक्का बसला तर काय होईल? अरे वैद्य, आम्हाला शांतपणे शिकवायचं नाही, स्वतःच्या पायरीत राहायचं. तू कोण आम्हाला चकुशा असा बघा तसा बघा म्हणणारा? मी कोण आणि तुम्ही कोण हा प्रश्नच नाहीये. माणसाने माणसासारखं वागावं एवढीच अपेक्षा आहे. एक माणूस म्हणून आणि त्यातही एक वैद्य म्हणून मी तुम्हाला सांगतो, हा खेळ थांबवा. अहो वय काय तुमचं? भांडावं ते बरोबरीच्या माणसाशी. एका निरागस निष्पाप मुलीचा असा छळ करावा हे शोभत नाही तुम्हाला. किती अंत बघाल तिचा. इतकं असूनही काहीही कारण नसताना तुम्ही दिलेली प्रत्येक कसोटी सखू जिंकतेच. पण तुम्ही आपला शब्द पाळत नाही आणि अजूनही तुमचं मन भरलं नाही. हवं तर हात जोडतो तुम्हाला, हा विकृत खेळ थांबवा आता. ही तुमची पापं विठ्ठलाच्या पायाशी नोडली जात आहे याचं भान ठेवा आणि याचं फळ मिळणारच तुम्हाला. ए जीभ लय चालायला लागली तुझी. चुपचाप निघायचेत ना, नाही तर उभा चिरीन मी तुला. चल निघत ना. नाही घाबरत रे मी तुला नरोत्तम. तुम्हाला काप किंवा चीर काही कर, पण सखू बरोबरच्या या विकृत आणि क्रूर खेळाला मी विरोध करणारच. अरे माणसा, ती मुलगी आयुष्यातून उठेल. एकतर जीव तरी जाईल, नाहीतर खूळ तरी लागेल तिला. तिचा विठुराया तिला परत दे. सखू सारख्या निरागस आणि निर्मळ मनाच्या मुलीच्या हत्येचं पाप स्वतःच्या माथ्यावर घेऊ नकोस हे ध्यानात ठेव. आणि असंच वागत राहिलास तर तुझा सर्वनाश अटळ आहे. शेजारच्या मायनी गावाच्या सखूला तू तुझी सून करायची. आई आई ही काकू बघ ना, जरा वेळ काय सांभाळलं शंभूला तर अशी बघते जशी काय अष्टोप्रहर हीच सांभाळते. आई अगं अशी काय करतेस? किती वेळ बोलते मी तुझ्याशी, पण तुझंच आता लक्ष सुद्धा नाहीये माझ्याकडे. जाऊ दे, तुला ना माझी काळजीच नाहीये. उगीच आले बाई मी इथे. गप्प बस ग जरा. आपलंच तुंतुणं लावलंय. मी कुठल्या संकटातून जाते ते बघ ना. बाबाजींच्या भेटीनंतर तू अशी झालीयस ना? का ग? यावेळेस काही अवघड व्रत दिलंय का त्यांनी? अगं दिगंबरचं लग्न सुभेदारांच्या माणिकशी लावायचं मनात होतं. तसा शब्दही दिला होता मी त्यांना. 100 तोळे सोनं, 50 एकर जमीन, सहज वरदक्षिणा मिळाली असती. पण बाबाजींनी मायणीच्या सखूशी सोयरीक जुळवायला सांगितली. मग सांगायचं ना त्यांना की हे शक्य नाहीये, दुसरीकडे शब्द दिलाय. काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? आपण अगोचरपणा करून साक्षात बाबाजींना नाही सांगायचं? शक्य आहे का ते? त्यांच्याच आशीर्वादामुळे कोसळणारा आपल्या पेढीचा, आपल्या घराचा डोलारा सांभाळता आलाय मला. विसरलीस का तू हे? आणि त्यांच्या विरोधात गेलो आणि ते संतापले तर क्षणात होत्याचं नव्हतं होईल. आणि म्हणाले की ही गुरुदक्षिणा समज. जाऊ दे, मग काय करणार आता? कर त्याचा खुलासून. तिथेच तर घोडा अडताय ना. एकतर बेताजबाद परिस्थिती, म्हणजे वरदक्षिणेच्या नावानं भोपळा. त्याहीपेक्षा ती सखू तर विठ्यासाठी नादावली. स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय मी. परत घरात दिवस रात्र
त्या विठ्याचा जप सहन करावा लागणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अजिबात शक्य नाही. आई, तुझ्या मनातलं आणि बाबाजींच्या मनातलं खरं करणं तसं अवघड नाहीये. ते कसं काय? बघ, तू कोणती काय ती सखू की मखू तिच्याशी लग्न लावून दे. तिचा तोरा तू असं झटक्यात उतरवशील. आणि तुझ्या जोडीला मी पण आहेच ना. एकदा का तिला शरण आणलं की तिला पण ठेवून देऊ बाबाजींच्याच मठात सेवेला. आणि मग आपण आपल्या दिगूचं लग्न सुभेदारांच्या माणिकशी लावून देऊ. शास्त्री बुवा, तिला झोप लागली आहे. तुम्ही या आता. किती वेळ थांबणार? नाही हो, बिचारी अवघडून झोपली आहे. शिवाय मध्येच उठली तर मी थांबतो. मी काय म्हणते, त्यापेक्षा तिला घरात नाही का, म्हणजे निवांत झोपू दे. हो चालेल? हो हो चालेल. सखू, अगं चल ना, घरी जाऊया आपण. उठ. अशी किती झोपणार? चल उठ उठ राजा. सखू बाळा, सखू उठ. उठ. चल घरात जाऊया आपण. हो हो हा चल. चल सखू बाळा, सावकाश हा. सावकाश बाळा. माझे विठुराया. हा आहे आहे विठुराया. चल सावकाश. सावकाश उठ बाळा. ये ये बाळा. हो 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 कुठे आहे माझं विठुराया? आहे आहे आहे. विठुराया आहे. विठुराया आहे आहे. लय बरं व्हायचं. हो. आजी, हा शेजारती शेजारती झाली ना. शेजारती झाली. हो 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 झाली पण हो. मला तर कळलंच नाही. चल चल. आजी, हं. मला विठुरायाला नमस्कार अगं करायचा. केलंस तू. अगं बघू देत ना गं. अगं हो नमस्कार. अगं, मला बघू देत ना. अगं, आजी, मला विठुरायाला नमस्कार करू दे ना. हो आजी, सोड ना. अगं, विठुरायाला अगं. बघू देत ना गं आजी मला.